पाकिस्तान सारख्या कुत्र्याचं शेपूट हे अजूनही वाकडं आहे. हल्ला करून तिथल्या लोकल मुस्लिमांचं नुकसान केलं. मीडियामध्ये आलेल्या गोष्टी होत्या तर खरंच त्या ठिकाणी तसं झालं होतं का कसं? माझ्या मते चमकोगिरी करण्याची ही राजकीय नेतृत्वाला काहीतरी एक लिमिट असावी. वडेट्टीवारनी काय स्टेटमेंट त्या ठिकाणी केलं होतं की असा कुठे जे आहे दहशतवादी धर्म विचारून असं करत असतात का? तो अजेंडा त्यांना हासिल करता आला का नंतर भारताने किंवा भारताचे जे समजदार नागरिक आहेत त्यांनी तो टाळून दिला? काही राजकीय एलिमेंट सुद्धा जे आहेत ते अजून सुद्धा सपोर्ट करताना काही तिथल्या लोकांना त्या ठिकाणी दिसतात. दहशतवादी हल्ले अजूनही 370 हटल्यानंतर का थांबले नाहीत? भारतामध्ये जे आहे राजकीय दृष्ट्या दोनच प्रकारचे लोक आहेत. एक मोदी भक्त किंवा मोदी विरोधक. 2014 पासून तर हेच ऐकतो. पाकिस्तान ड्रोन्सचा वापर करतोय, त्याच्या माध्यमातून शस्त्रास्त्र ही पंजाबमध्ये पाठवतोय. माझ्याच देशामध्ये मला जम्मू काश्मीरला जाताना असा का विचार करावा लागतो की माझा जीव पहिला का माझी ट्रॅव्हलिंगची इच्छा पहिली? त्याच्याही पलीकडे त्या ठिकाणी जाऊन ऑपरेशन महादेव. जेव्हा आतंकवादी पकडला जातो तो मुस्लिमच ठरतो. म्हणजे धर्माच्या आधारावरच हे हत्याकांड त्या ठिकाणी केलं. प्रत्येक पिक्चर मध्ये एक कॉमन गोष्ट समोर येते की ये नया भारत है, ये घर में घुसेगा और मारेगा. ऑपरेशन सिंदूर इज स्टिल ऑन. 22 एप्रिल 2025 पहलगाम मध्ये होतो दहशतवादी हल्ला आणि पुन्हा एकदा संपूर्ण देश हादरून जातो. निष्पाप लोकांवरती गोळ्या झाडलेल्या जातात. एक फोटो व्हायरल होतो, त्यामध्ये एक नुकताच लग्न करून गेलेलं जोडपं तिथे फिरायला जातं आणि ज्यामध्ये महिला आक्रोश करताना दिसते कारण तिच्या पतीला तुझा धर्म काय हे विचारून गोळ्या झाडण्यात आलेल्या होत्या. आणि त्यानंतर पुन्हा एकदा प्रश्न उभा राहिला की तो म्हणजे असे हल्ले आपल्या देशात वारंवार का होतात आणि याचं प्रतिउत्तर भारत कसं देईल. यानंतर सुरू झालं ऑपरेशन सिंदूर. आर्मी महिला अधिकाऱ्यांनी देशाचं नेतृत्व केलं, आर्मीचं नेतृत्व केलं असं सांगण्यात आलं आणि त्यानंतर देशाने आपला बदला पूर्ण केलं असं पूर्ण मीडियामध्ये प्रचलित झालं. पण या सगळ्या घडामोडींमध्ये अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले. म्हणूनच आज त्याच घटनेच्या 1 वर्षानंतर त्या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत आपण मुद्द्यावर बोट विथ विनय या पॉडकास्टमध्ये. आणि या चर्चेसाठी आज आपल्या सोबत आहेत लेफ्टनंट कर्नल डॉक्टर सतीश ढगे सर. सतीश ढगे सर गेल्या अनेक वर्षांपासून नॅशनल आणि इंटरनॅशनल टेन्शन्स अँड कन्सर्न्स याचा अभ्यास करत आहेत. आपण त्यांना अनेकदा TV चॅनल्सवर आपलं विश्लेषण मांडताना नक्कीच पाहिलं असेल. आणि आज तेच ढगे सर आपल्याला या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. सर आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद सर. गुड मॉर्निंग आणि कसे आहात? बिलकुल छान, धन्यवाद विनय. अँड इट्स नाईस टू बी विथ यू. या पॉडकास्टवर तुझ्यासोबत चर्चा करताना नक्कीच आम्हाला आनंद होतो आणि इट्स माय प्रिव्हिलेज. थँक्यू सो मच सर. सर आपण सरळ मुद्द्यावर येऊयात कारण की आपलं नावच मुद्द्यावर बोट आहे. सो लाईक माय फर्स्ट क्वेश्चन विल बी लाईक की पहलगाम हल्ल्यानंतर भारताने खऱ्या अर्थाने आपला बदला घेतला का? तुझ्या प्रश्नाचा रोग जर असा असेल की एक प्रकारे पाकिस्तानला मुंहतोड जवाब दिया का, तर मी त्याचं उत्तर म्हणेल हो, पाकिस्तान को हमने मुंहतोड जवाब वहां पे दिया. लेकिन जर प्रश्नाचा रोग असा जर त्या ठिकाणी असेल की 100% आपण बदला घेतला का, तर मी तर म्हणतो पण भारत सरकार सुद्धा म्हणतंय ऑपरेशन सिंदूर इज स्टिल ऑन. पाक व्याप्त काश्मीरमध्ये अजून सुद्धा दहशतवादाची स्थळं जी आहेत त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि त्याच्या माध्यमातून ते भारत विरोधी कारवाया करण्यामध्ये त्या ठिकाणी गुंतलेले आहेत. अजूनही पाकिस्तानचं किंवा मी म्हणेल की पाकिस्तान सारख्या कुत्र्याचं शेपूट हे अजूनही वाकडं आहे. तर जोपर्यंत पाक व्याप्त काश्मीरचा प्रॉब्लेम आहे, जोपर्यंत पाकिस्तानचं शेपूट हे वाकडच आहे, तोपर्यंत जो आहे 100% आपण बदला घेतला नाही. पण फक्त पहलगाम हल्ला जर आपण म्हणत असू तर त्याच्याशी संबंधित बदला जो आहे किंवा त्याच्याशी संबंधित पाकिस्तानला मुंहतोड जवाब हा नक्कीच आपण दिलेला आहे. सर जसं तुम्ही म्हटले की 100% नाही दिला, अजूनही चालू आहे आणि मुंहतोड जवाब आपण त्या ठिकाणी तेव्हा दिला, तर नेमका हा कसा जवाब आपण त्या ठिकाणी दिला? बघा, जसा तुम्ही रेफरन्स त्या ठिकाणी दिला, 22 एप्रिल 2025 ला अत्यंत दुर्दैवी घटना घडली. म्हणजे आपल्याला माहित आहे की जगाच्या इतिहासामध्ये ज्यावेळेस आपण दहशतवादाची चर्चा करतो, मग 9/11 म्हणतो, 26/11 म्हणतो, तसंच आता जे आहे हे कुठेतरी 22 एप्रिल ही सुद्धा घटना आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल. दुर्दैवाने आपल्याला माहिती आहे की त्या दिवशी पहलगाम दहशतवादी हल्ला झाला, 26 निष्पाप लोकांचे जे आहे बळी त्या ठिकाणी गेले. पण त्याच्यानंतर भारताने जी कारवाई केली, माझ्या मते कायनेटिक ऍक्शन्स ॲज वेल ॲज नॉन कायनेटिक ऍक्शन्स, आपण चर्चा करताना नक्कीच ऑपरेशन सिंदूरचा संदर्भ त्या ठिकाणी घेतो, पण हेही आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की नॉन कायनेटिक ऍक्शन्स म्हणजे ज्या प्रकारे भारत सरकारनं जबरदस्त अशा प्रकारची कारवाई केली. 1960 पासूनचा जो इंडस वॉटर ट्रीटी होती, सिंधू जल करार,
तडकाफडकी जो आहे आम्ही स्थगित केला, ज्याच्या माध्यमातून एक प्रकारे पाकिस्तानचं इकॉनॉमिक स्ट्रँग्युलेशन, आर्थिक जे आहे नाकेबंदी करण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला यश त्या ठिकाणी आलं. डिप्लोमॅटिक ऍक्शन्स आपण घेतले, त्यांच्या राजदूतांना जे आहे आपण परत त्या ठिकाणी पाठवलं. ट्रेड रिलेटेड, व्यापाराशी संबंधित काही महत्वाचे आपण निर्णय घेतले. अशा प्रकारचे नॉन कायनेटिक ऍक्शन घेतले आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं ऑपरेशन सिंदूर, जे आपण पाहिलं की 4 दिवसामध्येच भारत काय करू शकतो हे संपूर्ण जगाने त्या ठिकाणी पाहिलं आणि वी वर ऍब्सोल्युटली क्लिअर. म्हणजे बघा, या ऑपरेशन सिंदूरचं महत्व तुम्हाला सध्या जे आहे, युद्ध जे सुरू आहे अमेरिका आणि इराण, अमेरिकाने जे आहे जबरदस्त हल्ले केले, ते सगळं ठीक आहे, पण त्याला काय हासिल करायचंय हेच त्या ठिकाणी माहित नव्हतं. म्हणून आज घडीला जो आहे अमेरिका डेस्परेट आहे एक्झिट प्लॅन साठी. बाहेर केव्हा निघायचं हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी माहित असलं पाहिजे. भारतानं जे आहे 4 दिवसाचं ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि त्या माध्यमातून आपल्याला जे काही साध्य करायचं होतं ते मोठ्या प्रमाणामध्ये आपण साध्य केलं. मग तुम्ही म्हणताय की 100% कशा प्रकारे जे आहे आपण एक प्रकारे बदला त्या ठिकाणी घेतला. एक ऑपरेशन सिंदूर आणि त्याचं यश, त्याच्याही पलीकडे त्या ठिकाणी जाऊन ऑपरेशन महादेव. नेमका हा पहलगाम दहशतवादी हल्ला ज्या 3 दहशतवाद्यांनी त्या ठिकाणी केला होता, गेले, पळून गेले, वेगवेगळ्या ठिकाणी जे ते लपून बसले, पण सोडलं नाही त्यांना. ऑपरेशन महादेवच्या माध्यमातून आपण त्या 3ही दहशतवाद्यांचा जो आहे खात्मा करण्यामध्ये त्या ठिकाणी यश मिळवलं. हा एक प्रकारचा बदला त्या ठिकाणी. सर, ऑपरेशन सिंदूर तर खूप प्रचलित राहिलं, कारण की कदाचित महिला अधिकाऱ्यांनी ते नेतृत्व केलं असं सांगण्यात आलं. तर या मागचं फॅक्च्युअल्स किती करेक्ट आहेत? आणि दुसरं जे तुम्ही ऑपरेशन महादेव बद्दल सांगितलं, हे जास्त मीडियामध्ये आलं नाही, तर नेमकं ह्या दोन्ही गोष्टींचं कनेक्शन कसं होतं? बघा, म्हणजे ऑपरेशन सिंदूर जे आहे नक्कीच भारताच्या मिलिटरीसाठी जो आहे म्हणजे सक्सेस लेसन आपण ज्याला म्हणू, नक्कीच आपलं यश त्या ठिकाणी आहे. आणि मग एक पर्पजफुली काय असतं युद्धामध्ये जे आहे, रणभूमीवर तुम्हाला त्या ठिकाणी लढायचं असतं, त्यामधलं यश ही एक गोष्ट असते. पण आज या 21व्या शतकामध्ये इन्फॉर्मेशन वॉरफेअर, परसेप्शन मॅनेजमेंट अत्यंत महत्वाची भूमिका अदा करतं. की जगासमोर तुम्ही काय प्रोजेक्ट करता आणि त्याहून महत्वाचं जे काही प्रोजेक्ट केलेलं आहे ते कितपत तुम्ही त्या ठिकाणी जे आहे लोकांपर्यंत त्यांना एक प्रकारे ते पटवून देता. पाकिस्ताननं काय केलं, खोटं बोल, रेटून बोल, पण खोटं बोल, आणि असं दाखवण्याचा प्रयत्न केला की बघा आम्ही भारताविरुद्ध किती जबरदस्त हल्ले केले, बघा आम्ही भारताचं किती मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केलं. पाकिस्तान फक्त बोलतच राहिला, पण एक सुद्धा प्रूफ पाकिस्तानला या सगळ्या कारवाईच्या दरम्यान त्या ठिकाणी देता आलं नाही. म्हणून ओव्हर द पिरियड ऑफ टाइम पाकिस्तान खोटारडा आहे हे जगाला त्या ठिकाणी कळालं. याच्या विपरीत जर तुम्ही पाहिलं असेल तर अत्यंत रिस्पॉन्सिबल आर्म्ड फोर्सेस जे करतं त्या प्रकारे जे आहे भारताच्या आर्म्ड फोर्सेसनं काम केलं. आणि त्या 4 दिवसांमध्ये, या ऑपरेशन सिंदूरच्या 4 दिवसांमध्ये आपल्या महिला अधिकारी, ज्या ठिकाणी पाहिलं आपण कर्नल सोफिया सिद्दीकी असतील किंवा विंग कमांडर व्योमिका सिंग, या मीडिया समोर त्या ठिकाणी आल्या आणि त्या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून नेमकं भारतानं काय काय केलं, त्यामागे भारताची काय भूमिका होती, काय उद्दिष्ट आम्हाला हासिल करायची होती, आणि आम्ही फक्त बोललो नाही, आम्ही त्याच्याशी संबंधित सॅटेलाइट इमेजेस, त्याच्याशी संबंधित प्रूफ्स आम्ही त्या ठिकाणी दाखवले. आणि ज्यावेळेस ज्याला आपण म्हणतो की बाप दाखवण्याचं श्राद्ध कर, अशा प्रकारची प्रूफ दाखवल्यामुळे जगासमोर आपण ही इमेज त्या ठिकाणी क्रिएट केली. मग इथे जगासमोर आम्हाला हे दाखवण्यासाठी आम्ही या महिला अधिकाऱ्यांना प्रोजेक्ट केलं. याचा अर्थ प्रत्यक्षरित्या कर्नल सोफिया सिद्दीकी किंवा विंग कमांडर व्योमिका सिंग या 4ही दिवस ऑपरेशन सिंदूरमध्ये 24/7 युद्धामध्ये सामील होत्या असा याचा त्या ठिकाणी अर्थ निघत नाही. पण एक टीम एफर्ट म्हणून इन्फॉर्मेशन वॉरफेअर, सायकोलॉजिकल वॉरफेअर, परसेप्शन मॅनेजमेंट, यामध्ये आमच्या भारतीय सेनेमध्ये महिला सुद्धा कुठे कमी नाहीत. हे प्रोजेक्ट करण्यासाठी भारत सरकारनं पर्पजफुली या 2 महिला अधिकाऱ्यांना आपला प्रवक्ता म्हणून किंवा एक प्रकारे परसेप्शन मॅनेजमेंटसाठी त्या ठिकाणी पुढे पाठवलं. आणि माझ्या मते ही सुद्धा भारताची एक मोठी जीत आहे किंवा मोठे यश आहे. हा झाला पहिला भाग महिला अधिकाऱ्यांविषयी. दुसरा भाग ऑपरेशन महादेव विषयी. जसं आपल्याला माहित आहे की ही तर सगळी कारवाई त्यांनी केली, त्या पाकिस्तानच्या या पाकड्यांनी भारतामध्ये घुसले आणि 22 एप्रिलला जो आहे हा सगळा हल्ला त्यांनी त्या ठिकाणी केला आणि अत्यंत प्री प्लॅन अशा प्रकारची त्यांची ऍक्शन होती. म्हणून हल्ला तर त्यांनी त्या ठिकाणी केला आणि नंतर जसं प्लॅन केलं होतं तसं त्या जंगलांमध्ये ते पळून गेले बैसारन व्हॅलीमध्ये. मग त्याच्यानंतर कित्येक आठवडे, कित्येक महिने आपण त्यांना जे आहे शोधत त्या ठिकाणी राहिलो की नेमके हे कुठे, आपला आर्म फोर्सेस जे आहे त्याच्या मागावर त्या ठिकाणी होतं. एखादं दुसऱ्या देशाचं जर आर्म फोर्सेस असला असतं तर कोणाला तरी जे आहे मारून असा दावा केला असता की बघा आम्ही जे आहे 5 दिवसात, एकाच आठवड्यात त्यांचा खात्मा केला. पण आपण प्रोफेशनल आर्म फोर्सेस आहोत, आपण त्यांच्या मागावर त्या ठिकाणी राहिलो, त्यांचे जे जे लिंक्स आहेत ते हुडकून टाकले, काढले आणि अल्टिमेटली ऑपरेशन महादेवच्या माध्यमातून हे 3 दहशतवादी ज्यांनी प्रत्यक्षरित्या या सगळ्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये अटॅक केले होते, या 3 दहशतवाद्यांना हुडकून काढून त्यांना ज्याला म्हणतात ना हिंदीमध्ये कुत्ते की मौत, लिटरली तुम्ही जर त्यांच्या डेड बॉडीज पाहिल्या असतील
तर लिटरली कुत्ते की मौत तशा प्रकारे त्यांना मारलं. आणि हा फक्त आमचा दावा नाही, पुन्हा त्यांच्याकडे असणारी कार्बाईन मशीन गन आणि त्याचबरोबर जी शस्त्रास्त्र होती त्याचा आणि तुम्ही फॉरेन्सिक अनालिसिस केलं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा, ते बरोबर मॅच होतात. म्हणजे हेच दहशतवादी होते, हीच हत्यारं होती आणि ते सगळे बाकीचे सुद्धा जे आहे टेक्निकल इंटेलिजन्सचे प्रूफ तुम्ही जर जोडले तर अशा प्रकारे त्यांचा बदला आपण घेतला. दॅट इज व्हॉट ऑपरेशन महादेव इज. ऑपरेशन महादेव म्हणजे या 3 दहशतवाद्यांचा खात्मा जे प्रत्यक्षरित्या या पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये सामील होते. राईट सर, तुम्ही ऑपरेशन महादेव आणि ऑपरेशन सिंदूर सांगताना आपण कसा बदला घेतला ह्या गोष्टीचं सांगितलं, पण नेमकं असं झालं की त्यावेळेस अनेक पुरावे असे समोर आले. आता आपण एक्झॅक्टली 22 एप्रिल रोजीची गोष्ट करू की दहशतवाद्यांनी तुझा धर्म काय, तू हिंदू आहेस का, आणि जर का तू हिंदू आहे तर त्याला गोळ्या झाडण्यात आल्या आणि मुसलमानांना त्या ठिकाणी सोडल्या गेलं. तर हे मीडियामध्ये आलेल्या गोष्टी होत्या. तर ॲज अ आर्मी ऑफिसर तुम्ही याच्याकडे कसे बघता की हे खरंच त्या ठिकाणी तसं झालं होतं का कसं? दुर्दैवानं भारताला जे आहे ऑलमोस्ट मागच्या 3 ते 4 दशकांपासून दहशतवादाचा सामना करावा लागतोय. कित्येक दहशतवादी हल्ले आपण पाहिले, पण हा पहलगाम दहशतवादी हल्ला थोडासा हटके आहे. तो यासाठी की लिटरली जे आहे तुमचा धर्म विचारून, तुम्ही जर एका विशिष्ट धर्माचे आहात म्हणजेच तुम्ही गैर मुस्लिम आहात, तुम्ही ख्रिश्चन आहात, तुम्ही जर हिंदू आहात तरच तुमच्यावर आम्ही गोळ्या झाडणार, तरच तुम्हाला ठार मारणार, अशा प्रकारची एक प्रकारची जी स्ट्रॅटेजी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी वापरली ही फार रेअर आहे आणि ही आपल्याला पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये पाहायला मिळाली. मग आपण पाहिलं की यामध्ये दुर्दैवानं 26 लोकांचा मृत्यू झाला. या 26 पैकी 25 जण जे होते ते जे आहेत गैर मुस्लिम आहेत, म्हणजे आयदर ते हिंदू आहेत किंवा ख्रिश्चन त्या ठिकाणी. आणि मग आपण म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे दावे केले गेले की असं कसं जे आहे कोणी धर्म विचारून त्या ठिकाणी कोणाचा जो आहे अशा प्रकारे गोळ्या मारतात का, तेवढा वेळ जो त्यांच्या पुढे असतं का. स्पष्टच बोलतो मी, कारण आपला कार्यक्रमाचं किंवा पॉडकास्टचं नावच आहे मुद्द्यावर बोल. काही जे आहेत नेते आपल्या महाराष्ट्रातलेच वडेट्टीवार नावाचे एक नेते आहेत, माझ्या मते चमकोगिरी करण्याची ही राजकीय नेतृत्वाला काहीतरी एक लिमिट असावी. वडेट्टीवारने काय स्टेटमेंट त्या ठिकाणी केलं होतं की असा कुठे जे आहे दहशतवादी धर्म विचारून असं करत असतात का, तेवढा वेळ असतो का कुठं दहशतवाद्यांना. दहशतवाद्यांनी येऊन तुम्हाला सांगितलं का की आम्ही नाव विचारलं नव्हतं, त्यांना माहिती कसं जर काही खरंच असेल तर. ऍब्सोल्युटली. आणि तिथे जे लोक होते म्हणजे जे दुर्दैवाने जे विक्टिम आहेत, म्हणजे ज्यांचा मृत्यू झाला आणि ऑफकोर्स त्यांच्यासोबत त्यांची बायका पोरं सोबत त्या ठिकाणी होते, जे प्रत्यक्ष त्या घटनेमध्ये सामील होते, त्यांनी स्वतःला जर सांगितलं असेल की आमचा धर्म विचारून आम्हाला जे आहे सुनता झाली की नाही हे विचारून आम्हाला जो आहे मुस्लिम धर्मियांचा असणारा कलमा वो पढो, म्हणजे जर तुम्हाला कलमा जर त्या ठिकाणी वाचता येत असेल, तशा प्रकारे उद्धृत करता येत असेल तर याचा अर्थ तुम्ही मुस्लिम, आणि जर तुम्हाला कलमा पडता येत नसेल तर याचा अर्थ तुम्ही गैर मुस्लिम. मग त्याच लोकांना बाजूला काढून अशा प्रकारे गोळ्या झाडण्याचं काम त्या ठिकाणी केलं, म्हणजे धर्माच्या आधारावरच हे हत्याकांड त्या ठिकाणी केलं. आणि जो 26वा व्यक्ती होता बघा, म्हणजे एका बाजूला जे धर्माच्या अनुषंगाने त्या ठिकाणी केला, पण आणखीन एक जो व्यक्ती त्या ठिकाणी मारला गेला होता तो मुस्लिम होता, ज्याला आपण म्हणतो की हा घोडे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या खेळासाठी घुडसवार जे त्या ठिकाणी असतात, पर्यटक आकर्षण. ऍब्सोल्युटली. तर कोणी जर त्याला आपण म्हणतो किंवा या घोड्यांची निगा राखणारा एक मुस्लिम जो तिथला काश्मीरचा होता, त्याने या लोकांना वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यामध्ये त्या ठिकाणी घातला आणि त्याच्यामध्ये त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला. म्हणजे एक मुस्लिम होता, पण आपण धर्मावर न जाता, म्हणजे तो मुस्लिम जरी त्या ठिकाणी असला तरी माझ्या मते त्याच्यासाठी आपलं कर्तव्य, त्याच्यासाठी आपला देश हा परमोच्च त्या ठिकाणी होता. म्हणून तो मुस्लिम जरी धर्मानं त्या ठिकाणी असला तरी माझ्या मते जो आहे तो खरा भारतीय. आणि हे 25 भारतीय जे आहेत त्या ठिकाणी टुरिस्ट म्हणून गेले आणि धर्माच्या आधारावर जर असा त्या ठिकाणी हल्ला होत असेल आणि प्रूफ सगळे समोर आलेले आहेत, हे अत्यंत जे आहे एक प्रकारे चीड आणणार आहे. आणि माझ्या मते ही एक प्रकारे दहशतवादाची जी आहे नवीन रणनीती पाकिस्तान त्या ठिकाणी अवलंबतोय, हे आपल्याला या पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर स्पष्टपणे दिसून येत आहे. सर नक्कीच, मी जो तुम्ही आता 25 आणि 26 असा आकडा दिला याच्यावरती नंतर नक्कीच एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यापूर्वी जे तुम्ही ही सायकोलॉजी वॉरफेअर सांगितली की तुझा धर्म काय हे विचारून जे दहशतवाद आता फिरवलं जातंय, तर याचं नेमकं एक हाय लेवलवरती काही प्लॅनिंग सुरू आहे की समाजात तडे निर्माण करायचे आहेत, की नेमकं हा वॉरफेअर कुठल्या प्रकारचा आपण कन्सिडर करू शकतो? पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 22 एप्रिललाच हा हल्ला त्या ठिकाणी का केला त्याची वेगवेगळ्या प्रकारची कारणं होती. एक, त्यावेळी जे आहे JD व्हान्स जे अमेरिकेचे उपराष्ट्रपती आहेत ते भारतामध्ये होते. म्हणजे अशा प्रकारचा जर हल्ला झाला आणि ऑलरेडी पाकिस्तानचे उपराष्ट्रपती असताना जर त्या ठिकाणी झाला तर संपूर्ण जगामध्ये त्याचा मेसेज जाईल किंवा तशा प्रकारे मीडिया कव्हरेज होईल. एक गोष्ट. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्याच्या काही दिवस अगोदरच पाकिस्तानचे त्यावेळेसचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी अत्यंत एक भडकाऊ विधान केलं होतं.
त्यांनी म्हटलं होतं की पाकिस्तानसाठी जम्मू काश्मीर हा ज्युग्युलर व्हेन आहे. म्हणजे जशी आपल्या बॉडीसाठी ही ज्युग्युलर व्हेन जी असते ही अत्यंत महत्वाची. एकदा ती ज्युग्युलर व्हेन कापली की जे आहे आपली बॉडी किंवा आपलं धड हे वेगळं होतं. त्याच प्रकारे पाकिस्तानच्या अस्तित्वासाठीच जम्मू काश्मीर किती महत्वाचं आहे हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं. ही म्हणजे हे भडकाऊ विधान त्या ठिकाणी होतं आणि त्याच्यानंतरच अशा प्रकारचा हल्ला होणं, धर्म विचारून त्या ठिकाणी हल्ला करणं आणि धर्म विचारून जे आहे त्यांना ठार मारणं, म्हणजेच याच्या माध्यमातून अपार्ट फ्रॉम दहशतवादी हल्ला या दहशतवाद्यांना काय हासिल करायचं होतं, कम्युनल डिवाइड. की हे झाल्यानंतर जे आहे भारतामध्ये हिंदू मुस्लिम अशा प्रकारची डिवाइड व्हावी आणि मोठ्या प्रमाणामध्ये दंगली व्हाव्यात. याच्या माध्यमातून तर त्यांनी 25 लोक मारले, 26 लोक मारले, पण त्या दंगलींच्या माध्यमातून जे आहे शेकडो लोक मारले जावेत आणि भारताचे पुन्हा तुकडे तुकडे व्हावेत. अल्टिमेटली पाकिस्तानचा जो अजेंडा आहे की 1948 असेल, 1965 असेल, 65, 1971 असेल, 1999, एकदा नाही दोनदा नाही चारदा पाकिस्ताननं आपल्याशी युद्ध केली. एकाही युद्धामध्ये पाकिस्तान जिंकू शकला नाही. म्हणून ब्लीडिंग इंडिया थ्रू 1000 कट्स या दहशतवादाच्या माध्यमातून भारताचे तुकडे तुकडे करायचे अशी त्याची रणनीती आहे. आणि म्हणूनच तो कम्युनल डिवाइड घडवण्यासाठी एक प्रकारे भारत पाकिस्तान हा वाद आणखी जो आहे कसा, भारत पाकिस्तान या वादामध्ये हिंदू मुस्लिम या वादाच्या अनुसार जे आहे कशा प्रकारे त्याला फोडणी देता येईल, हा एक कम्युनल डिवाइडचा अत्यंत महत्वाचा एजेंडा या हल्ल्यामध्ये होता. पण तो अजेंडा त्यांना हासिल करता आला का नंतर भारताने किंवा भारताचे जे समजदार नागरिक आहेत त्यांनी तो टाळून दिला? सुपर फ्लॉप झाला. म्हणजे जसं आपण त्या ठिकाणी पाहिलं, एका बाजूला त्या हल्ल्यानंतर भारत सरकारनं आणि भारताच्या लष्करानं जी जबरदस्त कारवाई केली ते तर सगळ्या जगानं त्या ठिकाणी पाहिलं, पण त्यांचा मूळ एजेंडा जो होता कम्युनल डिवाइड, त्याच्यानंतर कुठलीही दंगल जी आहे आपली त्या ठिकाणी झाली नाही. आपण पाहिलं आणि मग लोकांना सुद्धा त्या ठिकाणी कळालं आणि लिटरली जम्मू काश्मीर मधला सुद्धा एक मोठा वर्ग या मताचा त्या ठिकाणी झाला की हे हल्ला करून पाकिस्ताननं मुस्लिमांचं भलं केलं नाही, मुस्लिमांचं वाईट केलं. कारण या हल्ल्यामुळे काय झालं, येणारे कित्येक महिने जे आहे भारतामधून वेगवेगळ्या किंवा जगामधून वेगवेगळ्या ठिकाणाहून काश्मीरमध्ये येणारी जी जनता आहे, काश्मीरमध्ये येणारे जे पर्यटक आहेत त्यांची संख्या कमी होईल. पर्यटकांची संख्या जर कमी झाली तर या बैसरन व्हॅलीमध्ये या पहलगाममध्ये राहणारे तिथले जे वेगवेगळ्या प्रकारचे घोडेवाले आहेत किंवा तिथले जे आहेत चहावाले आहेत, हॉटेल आहेत, ओव्हरऑल या टुरिझमवर जे डिपेंडंट आहेत त्यांचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजे हा हल्ला करून त्यांनी हिंदूंचं नुकसान केलं नाही, हल्ला करून तिथल्या लोकल मुस्लिमांचं नुकसान केलं असा मानणारा सुद्धा एक मोठा वर्ग त्या ठिकाणी त्याच्यात आहे. म्हणून पाकिस्तानचा जो एजेंडा होता कम्युनल डिवाइडचा या पहलगाम दहशतवादी हल्ल्यामधून तो सुपर फ्लॉप ठरला, सगळ्या जगानं पाहिलं. सर, टाइमलाईन मध्ये आपण आता बोलत आहोत. आपण पहिले बदला बघितला, मग हकीकत बघितली काय झालं होतं ते. मी थोडंसं अजून मागे जाण्याची इच्छा ठेवतो आणि तुम्हाला आर्टिकल 370 बद्दल विचारण्याची इच्छा मांडतो की ही जी सगळी घटना ही जम्मू काश्मीर बद्दलच आहे. वारंवार सगळ्यात जास्त दहशतवादी हल्ले जम्मू काश्मीर पर्यंत सीमित असतात आणि त्या सरकार वारंवार 370 ते कारण देत त्या गोष्टींवरती पडदा टाकत होती. पण 370 हे हटल्यानंतर सुद्धा आजही आपण जर का बघतो तर दहशतवादी हल्ले थांबत नाहीये. रोज टीव्ही मध्ये काही ना काही बातम्या येतात की आर्मीचं हे ऑपरेशन सुरू आहे, आर्मीचं ते ऑपरेशन सुरू आहे. पण दहशतवादी हल्ले अजूनही 370 हटल्यानंतर का थांबले नाहीत? तिथल्या स्थानिक नागरिकांचा सपोर्ट नाही भेटत आहे का, डिप्लोमसीमध्ये काही प्रॉब्लेम येतोय का, तिथली रुलिंग गव्हर्नमेंट प्रॉब्लेमॅटिक ठरते? एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम होतो? बघा, जम्मू आणि काश्मीरच्या दहशतवादाला जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर हा अत्यंत जटिल कुटील असा प्रश्न आहे. म्हणजे हा फक्त व्हायलन्स या पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला त्याला डील करता येणार नाही, याचे वेगवेगळे अँगल्स आहेत. आणि आपल्याला जसं माहिती आहे की 2019 मध्ये आर्टिकल 370 आलं, त्याच्या माध्यमातून जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये जे काही स्पेशल स्टेटस जम्मू काश्मीरला मिळत होतं आणि त्याचा गैरफायदा तिथले लोक त्याचबरोबर पाकिस्तानचे काही एलिमेंट्स घेत होते, त्याला जो आहे एक प्रकारे अटकाव आला. 2019 ते 2026 पर्यंत जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच 2019च्या आधीच्या परिस्थितीपेक्षा आज घडीला दहशतवादाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जे आहे जम्मू आणि काश्मीरची परिस्थिती ही नक्कीच सुधारलेली आहे. पण परिस्थिती सुधारली याचा अर्थ जे आहे सगळाच दहशतवाद संपला असा बिलकुल त्या ठिकाणचा भाग नाही. मी फक्त एक तुम्हाला रेफरन्स देतो. लकीली मी जम्मू आणि काश्मीरमध्ये मी सर्व केलेलं आहे, 3 ते 3.5 वर्ष मी त्या ठिकाणी त्याच्यात होतो. आणि मी एक उदाहरण तुम्हाला त्याच्यात देतो की अगोदर काय असायचं, जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगर आणि श्रीनगरमध्ये जसं आता आपण संभाजीनगरमध्ये आहोत, संभाजीनगरमध्ये मांडलो फॉर एक्झाम्पल गुलमंडी किंवा समर्थनगर, हा आपला जो आहे सेंटर ऑफ द सिटी आपण समजा मानतो. ओके, निराला बाजार. तर तुम्ही कधी इमॅजिन करू शकता का की निराला बाजारमध्ये जे आहे तुम्ही त्या ठिकाणी जाताय आणि कधी जे आहे तिथे तुमच्यावर हल्ला होऊ शकतो? नाही. साधारणतः आपण तो जो आहे सेफ वर्दळीचा असा त्या ठिकाणी भाग मानतो.
जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगर आणि श्रीनगरमध्ये जो आहे तिथे एक लाल चौक नावाचा एरिया आहे, आपल्या गुलमंडी सारखा किंवा मांडवा आपल्या निराला बाजार सारखा. आणि त्या लाल चौक एरियामध्ये अगोदर असं व्हायचं की कधी कुठल्या बिल्डिंग मधून, कधी कुठल्या दुकानामधून बॉम्ब त्या ठिकाणी फेकला जाईल, कधी कुठून जे आहे दहशतवादी गोळीबार त्या ठिकाणी सुरू करतील याची कुठलीही गॅरंटी नव्हती. जर जम्मू काश्मीर भारतचा हिस्सा आहे, अगोदरही होता आणि आजही आहे, तो फक्त आणि फक्त इंडियन आर्म्ड फोर्सेस त्या ठिकाणी तैनात आहेत म्हणूनच तो भारताचा हिस्सा त्या ठिकाणी होता. ही 2019च्या अगोदरची परिस्थिती होती. 2019 नंतर जर आर्टिकल 370 हटवल्यानंतर नक्कीच काही पॉझिटिव्ह गोष्टी घडल्या आणि आज घडीला आपण पाहतोय की इव्हन 15 ऑगस्ट 26 जानेवारी त्या ठिकाणी सेलिब्रेट होत आहेत, जे अगोदर होत नव्हते. आज वेगवेगळ्या प्रकारचे सण हे जम्मू काश्मीरमध्ये सेलिब्रेट होत आहेत, ही पॉझिटिव्ह गोष्ट त्या ठिकाणी. पण आता काय झालं, या 2019च्या आर्टिकल 370 हटवल्यानंतर पाकिस्ताननं सुद्धा आपली रणनीती बदलली. आता इन्फिल्ट्रेशन ग्रिड म्हणजे थोडक्यात सिक्युरिटी व्यवस्था मजबूत केल्यामुळे आता पाकिस्तान ड्रोन्सचा वापर करतोय, त्याच्या माध्यमातून शस्त्रास्त्र ही पंजाबमध्ये पाठवतोय, काही जे आहे जम्मू काश्मीरच्या एरियामध्ये त्या ठिकाणी पाठवतोय. म्हणजे डायरेक्टली त्या ठिकाणी दहशतवादी पाठवण्याच्या ऐवजी किंवा अशा प्रकारे जे हत्यार पाठवण्याच्या ऐवजी टेक्नॉलॉजीचा तो वापर करतोय, ड्रोन्सचा त्या ठिकाणी त्याच्यात वापर करतोय. याच्या सोबतीलाच काही नतद्रष्ट एलिमेंट्स हे अजूनही जम्मू काश्मीरमध्ये आपण ज्याला घरभेदी म्हणतो, अजूनही घरभेदी आहेत. आपण 100% असं एक्सपेक्ट करू शकत नाही की सगळ्याच्या सगळे लोक जे आहेत ते भारताच्याच बाजूने त्या ठिकाणी असतील. मग नेमका हा थोडी संख्या आहे, पण त्यातला एक जरी व्यक्ती असला तरी तो सुरक्षेसाठी घातक आहेच ना. मग हे जे OGWs आहेत, ज्याला आपण म्हणतो ओव्हरग्राऊंड वर्कर्स, हे ओव्हरग्राऊंड वर्कर्स, हे स्लीपर सेल्स काही अंशी अजूनही ऍक्टिव्ह आहेत. भारत सरकार त्याच्याविरुद्ध किंवा लष्कर त्याच्याविरुद्ध काम करतंय, पण 100% अजून आपण त्याचा नायनाट केला नाही. म्हणजे ग्राउंड वर्कर्स, थोडक्यात माझ्या भाषेमध्ये देशद्रोही किंवा घरभेदी नंबर 1. पाकिस्ताननं बदललेली रणनीती, ड्रोन्सचा वापर, शस्त्रास्त्र, पैसा, टेररिस्ट फंडिंग करण्यासाठी नंबर 2. आणि तिसरी महत्वाची जी गोष्ट या ठिकाणी त्याच्यात आहे की हे सगळं करत असताना कुठेतरी जे आहे काही जे एलिमेंट्स आहेत, काही राजकीय एलिमेंट्स सुद्धा जे आहेत ते अजून सुद्धा सपोर्ट करताना काही तिथल्या लोकांना त्या ठिकाणी दिसत आहेत. त्याचबरोबर टेररिस्ट फायनान्सिंग सुद्धा होते. या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार करता अजूनही जम्मू काश्मीर मधला दहशतवाद पूर्ण संपला नाही, पण 2019च्या आधीच्या कंपॅरिझन मध्ये त्याच्यामध्ये कमी मात्र नक्की झालेली आहे. सर, अजूनही संपला नाही आपण असं म्हणतो, पण मग माझ्याच देशामध्ये मला जम्मू काश्मीरला जाताना किंवा नॉर्थ ईस्ट साईडला जाताना असा काय विचार करावा लागतो की माझा जीव पहिला का माझी ट्रॅव्हलिंगची इच्छा पहिली? मी दोघांचं कंपॅरिझन अजूनही करू शकत नाही आणि कुठलं तरी एक फिअरमध्ये बघतोय की मला जर का बाउंड्री स्टेट्सला जायचं असेल फिरायला तर कुठंतरी प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतात गोष्टी. तर हे जे माझ्यासारख्या तरुणाच्या मनातली जी भीती आहे, भीती तर नाही आहे, आर्मी फोर्स ऑब्व्हियसली आमच्या पाठीमागे आहेच, पण एक तरी एक शंका असते, ती शंका कधीपर्यंत दूर होईल असं हा ठिकाणी प्रश्न असतो. विनय, अत्यंत महत्वाचा मुद्दा तू रेज केला आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न त्या ठिकाणी. म्हणजे एका बाजूला आपण म्हणतो की 1947ला आम्ही जे स्वतंत्र झालो, आम्ही म्हणतो 26 जानेवारी 1950 पासून आम्ही सार्वभौम राष्ट्र आहोत. शब्द काय? प्रजासत्ताक राष्ट्र, सार्वभौम राष्ट्र. याचा अर्थ आम्ही ठरवणार की आमच्या देशामध्ये काय होणार. पाकिस्तान काय ठरवणार की जे आहे जम्मू काश्मीरमध्ये काय व्हावं, किंवा मानलो म्यानमार, चायना काय ठरवणार नॉर्थ ईस्ट मध्ये काय व्हावं. बेसिकली हा सिक्युरिटी रिलेटेड इश्यू त्या ठिकाणी आणि त्याचा पूर्णतः बंदोबस्त त्या ठिकाणी करता आला नाही. आणि इथे हे एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत. मग याचा जर बंदोबस्त त्या ठिकाणी करायचा असेल आणि तुम्ही जर मला आर्म फोर्सेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यू त्या ठिकाणी सांगणार असाल तर याला कुठेतरी जे आहे आणखीन खमकी भूमिका घेणं आवश्यक आहे. नक्कीच मागच्या 10 वर्षामध्ये सध्याचं जे केंद्र सरकार आहे त्यांनी दहशतवादाविरुद्ध जी आहे खमकी भूमिका घेतलेली आहे. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की काही दशकं अगोदर जर असा हल्ला झाला, दहशतवादी हल्ला, आणि तो पाकिस्तानने केला, तर आमच्या दूरदर्शनमध्ये, आमच्या न्यूज चॅनलमध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद असं म्हणायचं नाही. ते म्हणायचे की एका शेजारी राष्ट्रानं असा हल्ला त्या ठिकाणी केला, आमची 7 शेजारी राष्ट्र आहे त्याच्यापैकी कोणी असू शकतं. म्हणजे पाकिस्तानचं प्रत्यक्ष नाव सुद्धा आपण घेत नव्हतो. पण आता जे आहे बिलकुल आपण म्हणतो की पाकिस्तानच हा हल्ला त्या ठिकाणी केला. इथपर्यंत आपण गेलेलं डंके की चोट पे हम वहां पे कह रहे की यस, पाकिस्तान विरुद्ध आरपार लढाई करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी तयार आहोत. हा नक्कीच बदलाव त्या ठिकाणी झालेला आहे. एक गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही जर विचाराल तर खरोखरच अशा प्रकारचा विश्वास हा प्रत्येक भारतीयामध्ये जर त्या ठिकाणी यायचा असेल की भारताच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये हा देश माझा आहे, मी कुठेही जाऊ शकतो, हा देश जो आहे दुसरं कोणी त्या ठिकाणी डिसाईड करणार नाही की कोण कुठपर्यंत त्या ठिकाणी जावं, हे जर व्हायचं असेल तर माझ्या मते खमकी भूमिका मुख्यतः सेक्युरिटीच्या अँगलनं. आणि यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे पाक व्याप्त काश्मीर. मला वाटतं जर 1993चा
भारताच्या पार्लमेंटचा जर एक प्रकारचा कायदा किंवा रिझोल्युशन होत असेल की पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अभिन्न अंग आहे, नंबर एक. सध्याचं सरकार म्हणतंय की व्हेरी मच पाकव्याप्त काश्मीर जो आहे आज नाही तर उद्या भारताचाच त्या ठिकाणी हिस्सा त्या ठिकाणी होणार आहे. जर पाकव्याप्त काश्मीर मधूनच भारताला जर वेगवेगळ्या प्रकारचे सिक्युरिटी कन्सर्न्स जर क्रिएट होत असतील तर आपण वाट कशाची पाहतोय, सरकार वाट कशाची पाहत आहे? 2014 पासून तर हेच ऐकतो आणि त्यापूर्वीपासून पण ऍब्सोल्युटली. मग मला वाटतं की जसं तुमचा आता मी सुरुवातीच्या प्रश्नाकडे त्या ठिकाणी येतो, मी यावेळेस म्हटलं की ऑपरेशन सिंदूर जे आहे मुंहतोड जेव्हा पाकिस्तान को दिया क्या, हा, पण 100% बदला घेतला का? मला वाटतं त्याचं उत्तर नाही. का? कारण प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की या हल्ल्याच्या मागे जे जे आहेत, जगाच्या ज्या कोपऱ्यामध्ये ते लपून बसलेत, छोडेंगे नाही उनको. ऑपरेशन महादेव 3 जणांचा बंदोबस्त केला, डन. पण त्याच्या मागे फक्त हे 3 जण होते का? त्याच्या मागे ISI आहे, त्याच्या मागे जे पाकिस्तानचं लष्कर आहे त्याचा बंदोबस्त करा. हा ISI, हा पाकिस्तानचा लष्कर पाकव्याप्त काश्मीर मधून भारत विरोधी कारवाया करतोय. आज सुद्धा दहशतवाद्यांची स्थळं त्या ठिकाणी आहेत. मग माझ्या मते ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान ज्या प्रकारची तयारी आपण केली होती, लष्कर तर तयार होतच होतं, सरकारनं सुद्धा राजकीय इच्छाशक्ती दाखवली होती. इव्हन 144 कोटी जनता, तुम्हाला जर आठवत असेल सिव्हिल डिफेन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं जर हल्ला झाला तर कशा प्रकारे जे आहे डार्क आउट त्या ठिकाणी करायचं, सामान्य लोकांनी काय काय करायचं, ब्लड डोनेशनसाठी कुठे कुठे जायचं, ही सगळी तयारी आपण केली होती ना. मग एक राष्ट्र म्हणून ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी तयार झालो होतो, माझ्या मते फक्त काहीच ठिकाणी हल्ले करणं, त्या दहशतवाद्यांची स्थळं उद्ध्वस्त करणं इथपर्यंत न थांबता थोडंसं आणखीन पुढे जायलाच पाहिजे. कधीपर्यंत जे आहे आपण ऐकत राहणार की पाकव्याप्त काश्मीर मधून अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले आमच्याकडे त्या ठिकाणी होत आहेत. थोडंसं पुढे त्या ठिकाणी जे आहे आरपारची लढाई लढायचीच होती आणि तो आपलाच आहे. आपलं भारतीय लष्कर सक्षम आहे, पाकव्याप्त काश्मीर आपलाच आहे, आंतरराष्ट्रीय मत सुद्धा जे आहे आपण आपल्या बाजूने ओढून घेता आलं असतं. या सगळ्या गोष्टी फेवरेबल होत्या. म्हणून मला वाटतं की जे आहे जोपर्यंत तो पाकव्याप्त काश्मीरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत 100% आपण बदला घेतला नाही. जोपर्यंत तो पाकव्याप्त काश्मीरचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत तो कॉन्फिडन्स, तोपर्यंत सिक्युरिटी रिलेटेड इश्यूज हे जम्मू काश्मीरचे सॉर्ट आउट त्या ठिकाणी होणार नाही. आणि पाकव्याप्त काश्मीर जर आपण ताब्यामध्ये घेतला तर माझ्या मते जी चपराक पाकिस्तानला आपण देणार आहोत, आणि पाकिस्तानला चपराक देणार म्हणजेच पाकिस्तान आणि चायना यांच्या कॉम्बिनेशनला चपराक देणार, त्याचा कुठेतरी इम्पॅक्ट आपल्याला नॉर्थ ईस्ट वर सुद्धा त्या ठिकाणी दिसेल. राईट सर, आता तुम्ही थोडक्यात सांगितलं की आपण पहिल्यांदाच असं होतंय की भारत क्लिअरली म्हणते की हे पाकिस्ताननीच केलं आहे. याबद्दल आर्टिकल 370 वर फिल्म झाली, उरीवर फिल्म झाली, आता धुरंधरमध्येही फिल्म आहे, आदित्यदार प्रोड्युसर आहे. तर प्रत्येक पिक्चरमध्ये एक कॉमन गोष्ट समोर येते की ये नया भारत है, ये घर में घुसेगा और मारेगा. तर हे कितपर्यंत खरं होत आहे का हे फक्त पिक्चरांपुरतं सीमित आहे, याच्यावरती एक थोडासा प्रकाश हो. बऱ्याच वेळेस काय असतं, कुठल्याही सिच्युएशनला आपण ब्लॅक अँड व्हाईट मध्ये पाहतो, म्हणजे त्याचं उत्तर 0 किंवा 100. स्पष्टच बोलतो मी. मला वाटतं की भारतामध्ये जे आहे राजकीय दृष्ट्या 2च प्रकारचे लोक आहेत, एक मोदी भक्त किंवा मोदी विरोधक. माझ्या मते सत्य जे आहे कुठेतरी मध्ये, ग्रे एरिया आपण ज्याला म्हणतो, नेमकं या घर में घुसेगा, घर में घुस के मारेगा इस तरह का नया भारत नक्कीच आहे. म्हणजे 2014 नंतर आपण जसं पाहिलं उरी द सर्जिकल स्ट्राईक, 2016 असेल किंवा 2019चं बालाकोट एअर स्ट्राईक असेल, 2025चं ऑपरेशन सिंदूर त्या ठिकाणी त्याच्यात असेल, नक्कीच भारतानं जे आहे जबरदस्त अशी भूमिका घेतलेली आहे. पण माझ्या मते एक विशेष गोष्ट म्हणजे भारतानं फक्त कारवाई केली नाही, डंके की चोट पे हमने कहा, या 3ही कंडिशन मध्ये की आम्ही जे आहे पाकिस्तानमध्ये घुसलो आणि पाकिस्तानच्या दहशतवाद्यांविरुद्ध आम्ही कारवाई केली, हे जगाला आम्ही ओरडून सांगितलं. माझ्या मते हे ओरडून सांगणं सुद्धा महत्वाचं आहे. आणि हाच फरक आहे 2014 नंतरच्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वानं दहशतवादाविरुद्धचा जो लढा पुढे त्या ठिकाणी घेऊन गेलेला आहे. याच्या अगोदर सुद्धा सर्जिकल स्ट्राईक झाले का? द आन्सर इज येस. मोठ्या प्रमाणामध्ये 2014च्या आधी सुद्धा सर्जिकल स्ट्राईक झाले. लष्कर जे आहे लोकल कमांडर्स त्यांच्या लेवलवर पाकिस्तानमध्ये घुसून अशा प्रकारच्या कारवाया त्या ठिकाणी करत असतात. पण राजकीय नेतृत्वाने जे आहे त्याला प्रोजेक्ट केलं नाही. राजकीय नेतृत्वाने सांगितलं नाही की आम्ही सर्जिकल स्ट्राईक त्या ठिकाणी केली. म्हणजे लष्करी ऑब्जेक्टिव्ह जे आहे वेळोवेळी आमचे लोकल कमांडर्स त्या ठिकाणी हासिल करतात. पण माझ्या मते त्यावेळेसच्या राजकीय नेतृत्वाला असं वाटलं असेल की अशा प्रकारे प्रोजेक्ट करणं हे फायद्याचं नाही, तोट्याचं आहे. माईट बी याचे जे आहेत खूप मोठे आंतरराष्ट्रीय स्तरावर जे आहेत परिणाम होतील आणि आपल्यावर दबाव त्या ठिकाणी येईल. म्हणून माझ्या मते त्यावेळेसच्या सरकारनं त्या ठिकाणी केलं नसेल. पण सध्याचं राजकीय नेतृत्व दाखवतंय की जर गरज असेल तर आम्ही जे आहे घर में घुसेंगे, पाकिस्तान में घुसेंगे, कारवाई भी करेंगे. आणि फक्त आम्ही कारवाई करणार नाही तो डंकी की चोट पे कहेंगे,
हमारे खिलाफ अगर आप कार्रवाई करोगे तो आपके खिलाफ भी हम कार्रवाई करेंगे. नक्कीच हा जो एक प्रकारचा कॉन्फिडन्स राजकीय नेतृत्वानं सामान्य भारतीयांना त्या ठिकाणी दिलेला आहे, त्यामुळे एक सामान्य भारतीयाचा सुद्धा आत्मविश्वास हा वाढलेला आहे. आणि हा फरक आहे 2014च्या अगोदरचा भारत आणि 2014च्या नंतरचा भारत. ओके सर, शेवटचाच प्रश्न आता, कारण की आपण 25 ते 30 मिनिटापर्यंत पॉडकास्ट संपन्न करत असतो. तो म्हणजे की तुम्ही थोड्या वेळपूर्वी सांगितलं की 25+1 म्हणजे 25 हिंदू आणि 1 मुस्लिम त्या ठिकाणी ठार झाला. मुस्लिम जो ठार झाला तो स्वतः लोकांना वाचवण्यासाठी ठार झाला. ही एक त्याच्या मागचं खूप मोठं फॅक्ट आहे. आजच्या डेटला माझेही अनेक मुस्लिम फ्रेंड्स आहेत, तुमचेही असतील, प्रत्येकाचे असतील, पण वारंवार ही गोष्ट पुढे येते किंवा पिक्चर्समध्ये डायलॉग असे समोर येतात की प्रत्येक मुस्लिम हा आतंकवादी नाही आहे, पण दरवेळेस जेव्हा आतंकवादी पकडला जातो तो मुस्लिमच ठरतो. याच्या मागचं ॲज अ एक्स आर्मी ऑफिसर हाऊ डू यू थिंक, हाऊ ट्रू इट इज अँड हाऊ फॉल्स? बघा, तुम्ही काश्मीर दहशतवाद म्हणत असाल तर काश्मीर दहशतवादाचं मूळ काय आहे? पाकिस्तान बेस्ड इस्लामिक रॅडिकॅलिझम. म्हणजे पाकिस्तानच्या जन्मामध्येच कुठेतरी जो आहे भारतद्वेष आहे, पाकिस्तानच्या जन्मामध्येच कुठेतरी जे आहे मुस्लिम धर्मियांचं राष्ट्र असा त्या ठिकाणचा कन्सेप्ट आहे. आणि म्हणून त्यांना जम्मू आणि काश्मीर सुद्धा जो आहे मुस्लिम या अँगलनीच त्या ठिकाणी पाहिजे. म्हणून तो दहशतवाद जो आहे त्या दहशतवादाशी एक प्रकारे आग लावण्याचं काम पाकिस्तान किंवा जम्मू काश्मीरच्या भारतीय लोकांना सुद्धा भडकवण्याचं काम जर ते करत असतील तर त्यांचा एकुलता एक सगळ्यात महत्त्वाचा धागा म्हणजे मुस्लिमहूड. आणि म्हणूनच तुम्हाला त्या ठिकाणी सापडतील की इस्लामिक दहशतवादाशी संबंधित हे मुस्लिमच जे आहे या सगळ्या दहशतवादी कारवायांमध्ये त्या ठिकाणी सापडतील. पण तुम्ही थोडंसं जर जे आहे त्याच्या बाहेर त्या ठिकाणी निघालात, मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे मुस्लिम सुद्धा दहशतवादी त्या ठिकाणी आहेत, पण याचा अर्थ जे आहे गैर मुस्लिम दहशतवादी नाहीत का? मला जर तुम्ही त्या ठिकाणी विचाराल, कुठलाही दहशतवादी, तो मुस्लिम असो कुठलाही असो, तो जर दहशतवादी आहे, पहिले जे आहे त्याला गोळ्या घातल्या पाहिजे, त्याला ठार मारलं पाहिजे. इव्हन पुण्याचा कुरुलकर असेल, जो DRDOचा सायंटिस्ट होता आणि त्याने जे आहे भारताचे गुपित एक प्रकारे पाकिस्तानला विकले, अशा प्रकारे देशद्रोही कारवाई करत असेल तर तो जो आहे मुस्लिम असो गैर मुस्लिम असो त्याला सुद्धा गोळ्या घातल्या पाहिजे. माझ्या मते कुठल्याही भारतीयासाठी धर्मापेक्षा सुद्धा सगळ्यात महत्वाची जर कुठली गोष्ट त्या ठिकाणी असेल तर ती त्याची आई, त्याची मातृभूमी आणि आपला भारत देश, आपली मातृभूमी हे सर्वतोपरी त्या ठिकाणी असावं. मग त्याच्यानंतर मी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, बुद्धिस्ट जे काही त्या ठिकाणी असेल त्याच्यानंतर माझा नंबर येईल. आता तुम्ही आर्म फोर्सेस या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचारलं, कुठलाही आर्म फोर्सेसचा ऑफिसर, आमच्याकडे IMA इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादून, त्याचा जो मेन गेट आहे त्या मेन गेटच्या तिथे जे आहे चेतवूड प्रिन्सिपल म्हणून आहे आणि ते आम्हाला गाईड करतं. काय चेतवूड प्रिन्सिपल आहे? ते सांगतं की मी भारतीय आर्म फोर्सेसचा जर ऑफिसर त्या ठिकाणी असेल तर मी कुठलाही निर्णय घेताना माझ्यासाठी टॉपमोस्ट प्रायोरिटी जर काही असेल तर देश, नंबर 2 ची प्रायोरिटी माझ्यासाठी काही असेल तर ज्या लोकांना मी लीड करतो ते माझे लोक, म्हणजे थोडक्यात सैनिक, आणि तिसरा जर मी काही विचार करेल तर स्वतःविषयी त्या ठिकाणी विचार करेल. माझ्या मते प्रत्येक भारतीयाला हा जर विचार त्या ठिकाणी केला की माझा देश सर्वप्रथम, तर माझ्या मते जे आहे भारताला सुपर पॉवर बनण्यापासून कोणीच त्या ठिकाणी रोखू शकत नाही. तर इथे सुद्धा ज्यावेळेस हिंदू, मुस्लिम किंवा कुठल्याही आधारावर भेदभाव येतो त्यावेळेस माझ्या मते बिईंग इंडियन दॅट शुड बी दी टॉपमोस्ट प्रायोरिटी. ज्यावेळेस प्रत्येक भारतीय असा विचार त्या ठिकाणी करेल आपण कुठल्या कुठे पोहोचू. राईट सर, लाईक यू आर एंडिंग इट ऑन अ व्हेरी गुड नोट की वी शुड बी वन. आणि खरंच माझ्यासारख्या तरुणांनी आणि प्रत्येक देशवासियांनी तुमचं आणि तुमच्यासारख्या असंख्य जे आर्मी फोर्सेसमध्ये आपले जवान आहेत त्यांचा आम्ही मनपूर्वक थँक्यू म्हणतो की बिकॉज ऑफ यू आम्ही शांततेने झोपू तरी शकतो रोजच्या रात्री. आणि खरंच तुमचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद सर की तुम्ही मला आणि आपल्या सगळ्या ऑडियन्सला ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम अटॅकच्या 1 वर्षाच्या नंतर जे झालेल्या घडामोडी आहेत त्याच्याबद्दल पूर्ण गोष्टी सांगितल्या आणि इनडेप्थ नॉलेज जे आहे आउट ऑफ द मीडियाचं जे असतं ते तुम्ही आम्हाला सांगितलं. त्यासाठी आय एम रिअली ग्रेटफुल आणि थँक्यू सो मच फॉर कमिंग वन्स अगेन. आणि आपण पुन्हा नक्कीच भेटत राहू या पॉडकास्टच्या माध्यमातून नवीन विषयाच्या हिशोबाने. ऑडियन्सलाही काही प्रश्न असतील ह्या रिलेटेड नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. डॉक्टर सतीश ढगे सर आपल्याला पुन्हा त्यातही मार्गदर्शन करतील. आणि अशाच नवीन पॉडकास्टसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. थँक्यू. जय महाराष्ट्र.